हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रामचंद्र गाडेकर. आज आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर मधला अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, तो आहे चेंज द व्हॉइसचा. आणि परीक्षेमध्ये नेहमी चेंज द व्हॉइसवर अनेक प्रश्न आलेले असतात. पहा, जर एक्झामचा विचार केला तर परीक्षामध्ये चेंज द व्हॉइसवर अनेक प्रश्न असतात. मग तुमचे हायस्कूलचे विद्यार्थी असू द्या, स्पर्धा परीक्षा असू द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या कुठल्याही प्रकारची परीक्षा असली तर त्यावर चेंज द व्हॉइसवर प्रश्न असतात. आणि चेंज द व्हॉइस मधला आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे, तो आहे चेंज द व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे आज्ञार्थ वाक्याचा प्रयोग बदलणे. आज्ञार्थ वाक्य जे असतात त्या आज्ञार्थ वाक्याचा प्रयोग कसा बदलायचा हे प्रश्न आहे. आता विद्यार्थ्यांना हे पहा, आज्ञार्थ वाक्याचं सूत्र काय असतं? त्या वाक्यात सुरुवात कशाने करायची? लेटने करायची. त्यानंतर काय लिहायचं? ऑब्जेक्ट म्हणजे त्या वाक्यात कर्म लिहायचं, कर्मानंतर बी लिहायचं, क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. एवढा सोपा टॉपिक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, परीक्षेमध्ये आलेले एक एक्झाम्पल आहे, मी तुमच्या समोर ठेवतो. परीक्षेमध्ये एका झालेल्या एक्झामला आलेलं वाक्य आहे. असं एक्झाम्पल आहे पहा, गिव्ह द ऑर्डर. एवढ्याच वाक्यात आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. गिव्ह द ऑर्डर. बघा, सांगा तुम्ही मला याचं उत्तर. गिव्ह द ऑर्डर म्हणजे ऑर्डर द्या. आता अशा वाक्याची आपल्याला सुरुवात कशाने करायची पहा? गिव्ह द ऑर्डर म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे? लेटने करायचं आहे. सांगा आपल्या समोर या ठिकाणी गिव्ह म्हणजे देणे, आणि आज्ञार्थ वाक्याची सुरुवात नेहमी क्रियापदाने होते. वाक्यांत तसे चार प्रकार पडतात, म्हणजे स्टेटमेंट असेल, इंटरगेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आणि इम्पेरेटिव्ह आहे. त्यातलं आज्ञार्थ वाक्य कसं वाकायचं? ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली. आणि द ऑर्डर या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. काय? द ऑर्डर गिव्ह, म्हणजे गिव्ह द ऑर्डर, काय द्या? तर ऑर्डर द्या. मग या वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने करायची आहे? लेटने करायचं. पहा, ह्या वाक्याची सुरुवात का हा चॉक बदलतो मी. या वाक्याची सुरुवात आपल्याला लेटने करायचं आहे. पहा, मग लेटने सुरुवात केली आपण. नंतर एखादा ऑब्जेक्ट कुठला आहे सांगा मला? कर्म. द ऑर्डर. अगदी बरोबर आहे, लेट द ऑर्डर. त्यानंतर परत काय लिहायचं आहे? बी लिहायचं आहे, लेट द ऑर्डर बी. आणि नंतर काय करायचं? गिव्ह तिसरं, गिव्ह गिव्ह गिव्हन, राईट रोट रिटर्न. तसं लेट द ऑर्डर बी गिव्हन. कळलं का? इतका सोपा प्रकार आहे पहा. म्हणजे हा झाला चेंज द व्हॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थ वाक्याचा प्रयोग बदलणे. आता सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडू शकताय. पहा, 2 नंबरचा एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. क्लोज द विंडो. एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. एका परीक्षेला असं एक्झाम्पल आलंय बघा, चेंज द व्हॉइस, आणि बरेच विद्यार्थी कन्फ्युज झाले. चेंज द व्हॉइस काय त्याने सांगितलं होतं. एका परीक्षेला असं पण एक्झाम्पल, क्लोज करायचं. हा, क्लोज. शर्टचं शर्ट. या ठिकाणी पहा, शर्ट आहे, शट द विंडो और शट द डोअर. हे दिसतंय का खालीपर्यंत? किंवा असं म्हणा आपण, स्टॉप द कार. एकदम एक्झाम्पल देतो, तुम्ही सोडवू शकता. हे पण एका परीक्षेला आले पहा, समॉन अ फायर ब्रिगेड. अग्निशामक दलांना बोलवा. समॉन ए फायर ब्रिगेड. हे पण एक्झाम्पल आले पहा, कीप क्वाइट म्हणजे शांतता राखा. हे पण एक्झाम्पल आले, थ्रो दिस थ्रू द विंडो. थ्रो दिस थ्रू द विंडो. कास्ट दिस इनटू द रिव्हर. कास्ट दिस इनटू द रिव्हर. हे सगळं नदीमध्ये फेकून द्या. कॉल द पोलीस. आता हे सगळे एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेले आहेत. ते अशा प्रकारच्या परीक्षेला प्रश्न विचारतात, आणि आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं असतं. अत्यंत सोपा प्रकार आहे. परीक्षेमध्ये ज्यावर नेहमी प्रश्न आलेले असतात. कोण सांगेल सेकंड? क्लोज द विंडो. कसं? अगदी बरोबर आहे, लेट द विंडो बी क्लोज. सो प्लीज क्लॅप फॉर हर.
त्याने बरोबर सांगितलं बघा. ह्या ठिकाणी क्लोज म्हणजे आज्ञार्थी वाक्यात सुरुवात क्रियापदाने होते. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज वन विच बिगिन्स विथ द वर्ब. ज्या वाक्यात सुरुवात क्रियापदाने होते ते आज्ञार्थी वाक्य असतं. की आज्ञार्थी वाक्य काय सांगतं आपल्याला? ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन, ऍडवाइस हे देत असतं. आणि द विंडो वाक्यामध्ये आलेला आहे, ऑब्जेक्ट आलेला आहे. मग वाक्य सुरुवात आपल्याला कशाने करायचं? आपल्याला लेट न. लेट द विंडो बी क्लोज. करेक्ट. आता चेंज द वॉइस हे वाक्य 8-10 वर्षापूर्वी एका परीक्षेला आलं होतं आणि आणखी 3-4 वर्षापूर्वी एका परीक्षेला आलेलं आहे. ज्यावेळेस हे वाक्य परीक्षेला आलं होतं त्यावेळेस बरेच विद्यार्थी सो मेनी स्टुडंट्स गॉट शॉक्ड. कारण त्यांना असं वाटलं की परीक्षेचं काहीतरी चुकलेलं आहे. चेंज द वॉइस त्यांची सूचना चुकलेली आहे. तर चेंज द वॉइस करायला विचारलं. कोण मला सांगू शकते याचं? करेक्ट. अगदी बरोबर आहे. कारण या ठिकाणी चेंज ह्या वाक्यामध्ये आलेला आहे, वर्ब आलेला आहे आणि द वॉइस वाक्यामध्ये काय आलेला आहे? ऑब्जेक्ट आलेला आहे. वाक्य सुरुवात कशाने करायची? आपल्याला लेट न करायचं आहे. लेट वाक्यातलं ऑब्जेक्ट वाक्यात द वॉइस. लेट द वॉइस काय येणार आहे? बी चेंज. अगदी बरोबर आहे. आता हे कोण सांगू शकतंय बा? शट द डोअर. शट तर 3 रूप शटच असतात. शट शट शट. जसं कट कट कट, पुट पुट पुट, लेट लेट, सेट सेट, ह्या सगळ्या रूपांची रूप एकच असतात. मग या ठिकाणी शट द डोअर अगदी बरोबर आहे. तर लेट द डोअर बी शट. लेट द डोअर बी शट. अगदी बरोबर आहे. आता स्टॉप द कार. लेट द कार बी स्टॉप. अगदी बरोबर आहे. लेट द कार बी स्टॉप. लेट द कार बी स्टॉप. लेट द कार बी स्टॉप. आता समॉन अर्थ बोलावणे. समॉन अ फायर ब्रिगेड एका परीक्षेला वाक्य आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हे कोण मला सांगताय का? सोडून दाखवते तुमच्यापैकी कोण? समॉन अ फायर ब्रिगेड. येस, प्लीज कम हिअर. हा बरोबर आहे. करेक्ट. अगदी बरोबर आहे. दाखवा सोडून. बघा असं प्रत्येकाला आलं पाहिजे. बघा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, आपल्याला प्रत्येकाला असं समजलं पाहिजे. बघा लेट आहे तर लेट तर घ्या. आहे तिथं. हा ए आहे. ए आर्टिकल जे असेल ते घ्या. असं लेट ए फायर ब्रिगेड. फायर ब्रिगेड आता अग्निशामक. लेट ए फायर ब्रिगेड बी समॉन. करेक्ट. सो प्लीज क्लॅप फॉर हर. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट आता पहा कीप क्वाइट. कीप क्वाइटचं कोण सांगेल? कीप क्वाइटचं कीपचा अर्थ काय? कीपचा भूतकाळ केप्ट असतो. केप्ट. मग काय येणार आहे? अगदी बरोबर आहे. लेट क्वाइट बी केप्ट. लेट क्वाइट बी केप्ट. आता थ्रो दिस थ्रू द विंडो. आता हे एक्झाम्पल सोपं आहे पण विद्यार्थ्यांना कन्फ्युज खोटं झाले. विद्यार्थी बघा थ्रो या वाक्यामध्ये काय वर्ब आहे आणि दिस काय वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. आणि कशातून? थ्रू द विंडो. थ्रू द विंडो म्हणजे त्या खिडकीतून. ऍडव्हर्ब आहे. नाही काय थ्रो म्हणजे काय फेका? हे फेका. हे काय असेल त्या हातात. आणि कशातून फेका? थ्रू द विंडो. त्यासाठी बेसिक सेंटेन्स पॅटर्न वर मी एक व्हिडिओ तयार केला. बेसिक सेंटेन्स पॅटर्न. तुम्ही जर युट्यूबला गेला आणि माझं प्रोफेसर RL गाडेकर असं बघितलं तर मी बेसिक सेंटेन्स पॅटर्न एक व्हिडिओ तयार केलाय. मग तुम्हाला कळलं वर्ब, ऑब्जेक्ट, ऍडव्हर्ब, कॉम्प्लिमेंट. आता या ठिकाणी पहा सुरुवातीला कशाला लिहायचं आहे? सुरुवातीला काय लिहायचं आहे? लेट. नंतर परत लेट दिस. नंतर बी. आता थ्रोचे 3 रूप बघा. थ्रो, थ्रू आणि थ्रोन. अगदी बरोबर आहे. लेट दिस बी थ्रोन. आणि कशातून? थ्रू द विंडो. मला वाटतं हा पार्ट समजायला काय अडचण नाही. परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आता कास्ट दिस इन टू द रिव्हर. आता कास्ट शब्दाचा अर्थ काय? बघा कास्ट शब्दाचं 3 अर्थ असतात. कास्ट शब्दाचं 3 वेगवेगळे अर्थ असतात. हे मी तुम्हाला लिहितो. इथं दिसतंय का लिहिलेलं? कास्ट एक वर्ब आहे आणि कास्ट एक दुसरं नाउन आहे. जी मनातून जात नाही ती जात. कास्ट शब्दाचे 3 अर्थ निघतात बघा. कास्ट शब्दाचा अर्थ आहे पहिला
थ्रो आहे, दुसरा आहे पोर आणि तिसरा आहे प्ले अ रोल. बघा कास्ट शब्दाचे 3 अर्थ निघतात. टू कास्ट म्हणजे टू थ्रो फेकणे, टू कास्ट म्हणजे टू पोर ओतणे, आणि टू कास्ट म्हणजे कास्टिंग करणे, प्ले अ रोल म्हणजे पिक्चर मध्ये किंवा ड्रामा मध्ये अशा प्रकारचे कास्टिंग केले जातात. या ठिकाणी काय हे सगळे काय करा नदीमध्ये फेकून द्या. मग या ठिकाणी कास्ट वर्ब आहे, दीज वाक्यात ऑब्जेक्ट आहे, आणि इंटू द रिव्हर ऍडव्हर्बचा पार्ट आहे, एक्स्ट्रा पार्ट आहे. या वाक्यात सुरुवात कसे करणार तुम्ही लेट ना, लेट दीज हे सगळं लेट दीज बी कास्ट, कास्ट 3 रूप कास्ट राहतात, लेट दीज बी कास्ट इंटू द रिव्हर. मला वाटतं हा प्रकार समजला. आणि शेवटचं वाक्य सांगा कॉल द पोलीस. अगदी बरोबर आहे, लेट द पोलीस बी कॉल्ड. छान. सुरुवात कशी करणार तुम्ही लेट द पोलीस बी कॉल्ड. मला वाटतं हा प्रकार सगळ्यांना समजला असेल. थँक्यू.